श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 7 मराठी। पुढे यात्रा करीत करीत मच्छिंद्रनाथ कोकणातील हरेश्वर या तीर्थक्षेत्री आले असता तेथे गदा तीर्थात स्नान करून त्यांनी पर्वतास प्रदक्षिणा घातली। वाटेत मच्छिंद्रनाथा शिवपुत्र वीरभद्र भेटले असता मच्छिंद्रनाथाने त्यास ओळखले नाही, परंतु वीरभद्राने मच्छिंद्रनाथांना तुझे नाव काय आहे व तू कोणत्या पंथातील आहेस असे विचारले असता मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी मच्छिंद्रनाथ आहे व मी नाथपंथी आहे। हे ऐकताच वीरभद्राने मच्छिंद्रनाथ व त्याच्या पंथ यावर टीका केली। त्यामुळे मच्छिंद्रनाथ क्रोधाविष्ट होत वीरभद्रास म्हणाले, तू मला वाटेत कसा भेटलास? मी आताच मंगल स्नान करून आलो होतो व तुझ्या दर्शनाने मी अपवित्र झालो आहे, मला पुन्हा स्नान करायला पाहिजे। हे ऐकून वीरभद्र संतापून मच्छिंद्रनाथास म्हणाला, सावधान, तुझा मृत्यूकाळ जवळ आला आहे। असे म्हणत वीरभद्राने मच्छिंद्रनाथावर बाणांचा वर्षाव केला। तेव्हा मच्छिंद्रनाथाने भस्म मंत्रून आपल्या कपाळास लावले, त्यामुळे मच्छिंद्राभोवती सुरक्षा कवच निर्माण झाले। मच्छिंद्रनाथांनी वज्रमंत्राच्या साहाय्याने वीरभद्राने सोडलेले सर्व बाण मोडले। त्यामुळे वीरभद्र आश्चर्यचकित झाला व युद्ध आणखी जोरात सुरू झाले। वीरभद्राने मच्छिंद्रनाथांवर कालिकास्त्र सोडले असता प्रतिकार म्हणून मच्छिंद्रनाथांनी मूलमायेची शक्ती फेकली। या शक्तीमुळे पुन्हा सृष्टी निर्माण होऊ लागली व त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश चिंतित पडले व पुढील धोका ओळखून क्षणार्धात तेथे प्रकट झाले व त्यांनी युद्ध थांबवले व दोघांत मैत्री घडवून आणली। त्रिदेवांनी वीरभद्राची मच्छिंद्रनाथाशी ओळख करून दिली। तेव्हा वीरभद्र मच्छिंद्रनाथास नम्रपणे म्हणाला, मी आपली काय सेवा करू? यावर मच्छिंद्रनाथ वीरभद्रास म्हणाले की मानवाच्या कल्याणासाठी मी शाबरी विद्येचे काव्य लिहिले आहे, त्यातील मंत्र म्हणणाऱ्याला योग्य ते फळ प्राप्त व्हावे। यास वीरभद्राने आपली मान्यता दिली। तेव्हा ब्रह्मदेवाने मच्छिंद्रनाथास अमोघ वाणीचे, वैकुंठाधीशाने चक्रास्त्राचे, उमानाथाने त्रिशूलास्त्राचे, देवेंद्राने वज्रास्त्राचे तर वरुण देवाने जलास्त्राचे वरदान मच्छिंद्रनाथास प्रदान केले। सर्व देवदेवतांना नमन करून मच्छिंद्रनाथांनी त्यांचे आभार मानले व तेथून पुढे मच्छिंद्रनाथ पश्चिम दिशेला असलेल्या वज्रेश्वरी या तीर्थक्षेत्री आले असता तिथे त्यांनी स्नान करून वरदायिनी मंगलदायिनी देवीचे दर्शन घेतले। तेथे उष्ण जलाची अनेक कुंडे होती। ते बघून देवीस प्रसन्न करून घेण्यासाठी नाथांनी कुंडे निर्माण करण्यासाठीची माहिती पुजाऱ्यास विचारली असता पुजारी म्हणाला, वसिष्ठ ऋषींनी एक महायज्ञ केला होता। या यज्ञात सर्व देवी देवता आले असता त्यांनी ही कुंडे निर्माण केली व त्या कुंडास आपले स्वतःचे नाव दिले। हे ऐकून मच्छिंद्रनाथ एक उंच ठिकाणी आले व जलास्त्र मंत्र जपून त्यांनी भूमीत एक खड्डा निर्माण केला व तेथे जल निर्मिती केले। अग्नि मंत्र म्हणून त्यात एक बाण सोडला, त्यामुळे जल उष्ण झाले। त्यात मंगल स्नान करून त्यातील जलाने वज्रेश्वरी देवीला मंत्रयुक्त स्नान घातले। त्यामुळे वज्रेश्वरी देवी मच्छिंद्रनाथास प्रसन्न झाली व तिने महिनाभर मच्छिंद्रनाथास तिथे राहण्याची विनंती केली। मच्छिंद्रनाथांनी विचारले असता देवीने आपण वज्रेश्वरी हे नाव कसे पडले ते मच्छिंद्रनाथास सांगितले। तेथे महिनाभर राहून मच्छिंद्रनाथ उत्तर भारताकडे यात्रेला निघाले। या अध्यायाची फलश्रुती, या अध्यायाचे श्रवण पठन केल्यास सर्व मानसिक चिंता नष्ट होतात व जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते असे ग्रंथात दिलेले आहे।